काल आमच्या जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित झाली. त्याच्यामध्ये मला सरचिटणीसमध्ये कल्याण जिल्ह्याचा महासचिव हा पद दिला गेला. माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या आणि आपले जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांनी ही जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे. ॲज ए जिल्ह्यामध्ये आमच्या इथे 4 सरचिटणीस आहेत, त्याच्यामध्ये मलाही सरचिटणीस केला गेला. आणि आता येणारा म्हणजे जे टाइम आहे त्याच्यामध्ये मी आपल्यातर्फून पूर्ण प्रयत्न करणार की या पदाचा मी पूर्ण चांगल्या पद्धतीने कार्य करून पक्षाला दाखवणार. 2029ला जे निवडणूक होणार त्याला धरून व आमची पूर्ण पक्ष बांधणी बूथ स्तरावरती कसं मजबूत करायचं त्या विषयावरती आता जेवढे लोकांचे आमच्या सगळ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे कल्याण जिल्हा कमिटीमध्ये, आम्ही सगळे एकत्र होऊन चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. माननीय आपले रवींद्र चव्हाण साहेब आणि जिल्हाध्यक्ष नंदजी किशोर परब या लोकांनी जी जबाबदारी दिली आमच्यावरती, सगळे आम्ही एकत्र होऊन चांगल्या पद्धतीने कार्य करणार आहे.